नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 40 ते 1,40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1/5/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरसाठी या ठिकाणी सगळ्यात पहिली वॅकन्सी आहे। एकूण या ठिकाणी 3 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी 90 वॅकन्सी आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी 106 वॅकन्सी आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्ससाठी 278 वॅकन्सी आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 13 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल आर्किटेक्चरमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजी इन सिव्हिलमध्ये असणं आवश्यक आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रिकलमध्ये असणं आवश्यक आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्ससाठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल विथ स्पेशलायझेशन इन इलेक्ट्रॉनिक्समध्ये या ठिकाणी तुमचं शिक्षण असणं आवश्यक आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये असणं आवश्यक आहे। किंवा मास्टर डिग्री तुमची असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये MCA तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिमम 27 वर्षापर्यंतची आहे। 1/5/2024 वय तुमचं जे आहे काउंट केलं जाईल। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन देखील आहे। SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, त्याचबरोबर इतर देखील एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी दिले जातील। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 2/4/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 1/5/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। पे स्केल जे आहे या ठिकाणी तुम्हाला 40,000 ते 1,40,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। अर्ज जे आहेत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। फीस पेमेंट 300 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागतील। या ठिकाणी SC/ST PWD कॅन्डिडेट जे असतील त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली अर्ज या ठिकाणी करू शकता। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात संपूर्ण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।